नमस्कार पालकांनो, वेलकम बॅक. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत CVC वर्ड म्हणजे 3 लेटर्स वर्ड कशी रीड करायचे ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थ्रू 2 लेटर्स वर्ड अँड 3 लेटर्स वर्ड शिकवण्याआधी तुमच्या मुलांना फोनिक्स साऊंड येणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही पालकांनी त्यांच्याकडून जास्तीत जास्त फोनिक्सची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यांना 2 लेटर्स 3 लेटर्स वर्ड हे शिकवू शकतात. बऱ्याच पालकांचा गैरसमज असा असतो की आमची मुलं अजून 4, 5, 6 वर्षाचेच आहेत, तर मग आतापासूनच आम्ही का त्यांना रीड करायला शिकवायचं. तर असं काही नाही आहे. तुमच्या मुलांना जर फोनिक्स साऊंड अतिशय चांगल्या प्रकारे रिकॉल होत असतील तर तुम्ही त्यांना 2 लेटर्स 3 लेटर्स वर्ड शिकवायला काहीच हरकत नाही. मुलांना सुरुवातीलाच फोनिक्स साऊंड जर चांगल्या प्रकारे शिकवलं तर त्यांना पुढे जाऊन इंग्लिश वाचण्यात काहीच अडचण येणार नाही. पण त्यासाठी तुम्ही त्यांना फोनिक्स शिकवणं अतिशय गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण आज एची फॅमिली घेणार आहोत. 2 लेटर्स वर्डची एची फॅमिली आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण 3 लेटर्सवरती जाणार आहोत. पण त्या अगोदर आपण एची फॅमिलीची आपण आज रिव्हिजन घेणार आहोत की ते कसं रीड करायचं आणि त्या थ्रू तुम्ही 3 लेटर्स वर्ड कशी रीड करायची ते आज आपण बघणार आहोत. तर 2 लेटर्स वर्ड हे कसे रीड करायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल फोनिक्स साऊंडचा किंवा 2 लेटर्स वर्ड कशी रीड करायची याचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर एचा साऊंड काय येतो? ॲ असा येतो. ॲ ट ॲट. तुम्ही वाचताना याला इंडिव्हिज्युअल वाचायचं नाही आहे, त्याला पूर्णपणे एकत्र करूनच वाचायचं आहे. जसं की ॲट असं वाचायचं आहे. त्यानंतर ॲम ॲन पूर्ण प्लस करून जो उच्चार येतो तो तुम्ही त्यांना शिकवायचा आहे. सेपरेट वाचायचं नाही. पूर्ण जो साऊंड येतो त्या वर्डचा तो तुम्ही त्यांना शिकवायचा आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. ॲ प ॲ प्लस प ॲप. ॲ ब ॲब. ॲ ग ॲग. ॲ ड ॲड. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. पूर्णपणे एकत्र करून त्यांचा साऊंड जो येईल तो तुम्ही त्यांना शिकवायचा आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही दिवसातून 1-2 वेळा जरी केली तरी सफिशियंट आहे. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे त्यांना हे जे वर्ड्स आहेत ते लक्षात येतील. त्यानंतर मग तुम्ही 3 लेटर्स वर्ड हे इझिली त्यांना कॅच होतील. 2 लेटर्स वर्ड शिकवल्या गेल्यानंतर आता आपण बघणार आहोत 3 लेटर्स वर्ड. आता आपण एची फॅमिली बघणार आहोत. एच्या फॅमिलीत कुठल्या शब्दांपासून वर्ड्स तयार होतात ते आपण बघणार आहोत. आता 2 लेटर्स वर्ड जे आहेत हे त्यांना पूर्णपणे लक्षात आलेले आहेत की याला ॲब असं म्हणतात. त्याच्यामुळे तुम्ही क प्लस ॲ ब
असं शिकवायचं नाही. जसं की त्याचं उच्चारण कसं येईन, क ॲ ब असं शिकवायचं नाही आहे. तर त्यांना पूर्णपणे फोनिक्स फक्त इथल्या वर्डचाच घ्यायचा आहे, कारण हा जो वर्ड आहे तो त्यांना ऑलरेडी लक्षात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त पुढच्या वर्डचा फोनिक्स थ्रू त्यांना हे रीड करायला सांगायचं आहे. जसं की क ॲब, कॅब, ड ॲब, डॅब. याचं पण तसंच तुम्हाला शिकवायचं आहे. पूर्णपणे एकत्र करून जो वर्डचा उच्चारण येतो तो तुम्ही त्यांना शिकवायचा आहे. आता इथले जे 2 लेटर्स वर्ड आहेत ते त्यांना शिकवायची गरज नाही, कारण त्यांना ऑलरेडी त्याचं उच्चारण माहीत आहे. ते वाचायचे कसे ते त्यांना चांगल्या पद्धतीने 2 लेटर्समुळे त्यांना येईल. तर तुम्ही फक्त त्यांना फर्स्ट लेटर घ्यायचं आहे, त्याचं उच्चारण घ्यायचं आहे आणि लास्टला पूर्ण वर्डचं उच्चारण तुम्ही त्यांना शिकवायचं आहे. आता फ ॲब, फॅब, ग ॲब, गॅब, ज ॲब, जॅब, ल ॲब, लॅब, न ॲब, नॅप, ट ॲब, टॅप. तर तुम्ही इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे प्रत्येक शब्द इंडिव्हिज्युअल वाचून दाखवायचा नाही. जसं की ट ॲ ब असं प्रत्येक वर्डचा फोनिक्स त्यांना वाचून दाखवायचं नाही. पूर्ण एकत्र करून तुम्ही त्यांना त्याचा उच्चारण शिकवायचं आहे. नेक्स्ट जी फॅमिली आहे ती ॲड फॅमिली. यात पण तुम्ही तसंच करायचं आहे. ब ॲड, बॅड, ड ॲड, डॅड, ॲड, फॅब. ठीक आहे. सॉरी, इथे माझ्याने बी झालेला आहे. फॅड आहे हा शब्द. ह ॲड, हॅड, ल ॲड, लॅड, म ॲड, मॅड, प ॲड, पॅड, र ॲड, रॅड, स ॲड, सॅड, ट ॲड, टॅड. ह्या पद्धतीने त्यांच्याकडून फोनिक्स थ्रू तुम्ही त्यांना 3 लेटर्स वर्ड हे शिकवू शकतात. त्यानंतर आहे ॲग फॅमिली. ती पण अशीच शिकवायची आहे तुम्हाला मुलांसाठी. ब ॲग, बॅग, ग ॲग, गॅग, ह ॲग, हॅग, ल ॲग, लॅग, न ॲग, नॅग, र ॲग, रॅग, स ॲग, सॅग, ट ॲग, टॅग. ही लेटर्स वर्ड जर जमली ना 2 लेटर्स वर्ड, तर त्यांना 3 लेटर्स वर्ड वाचायला अतिशय सोपं जातं. त्यासाठी तुम्ही अगोदर 2 लेटर्स वर्ड हे शिकवा आणि मग 3 लेटर्स वर्ड त्यांना शिकवायचे आहेत. त्यानंतर आहे ॲम फॅमिली. बीचा उच्चार काय येतो, ब. ब ॲम, बॅम, ड ॲम, डॅम, ह ॲम, हॅम, ज ॲम, जॅम, प ॲम, पॅम, र ॲम, रॅम, य
am, yam. am, सॅम. ह्या पद्धत तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. असं नाही की अभ्यासालाच बसायचं आहे म्हणून बसवा. खेळा थ्रू तुम्ही त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या, तरच त्यांना अभ्यास करण्यात इंटरेस्ट येईल. नाही तर तेच मोबाईल धरून टी व्ही बघू यातच मुलांचा जास्त वेळ जातो. त्यासाठी पालकांनी त्यांना गेम थ्रू कसं शिकवायचं याचा विचार जास्तीत जास्त करायचा आहे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त यांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे ॲन फॅमिली. ही तशीच रीड करायची आहे. ब ॲन, बॅन, क ॲन, कॅन, ॲन फॅन, म ॲन मॅन, प ॲन पॅन, र ॲन रॅन, ट ॲन टॅन, व ॲन वॅन. इंडिव्हिज्युअल प्रत्येक साऊंड वाचायचा नाही आहे, तो पूर्ण जसाचा तसा त्यांना शिकवायचा आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे जसं की बचा उच्चार ब, ॲ आणि मग न असं शिकवायचं नाही. जो पूर्ण वर्ड आहे तोच त्यांना त्याचा उच्चार कसा येईल तो त्यांना शिकवायचा आहे. त्यानंतर आहे ॲप फॅमिली. ग ॲप, गॅप, क ॲप, कॅप. हे 2 लेटर्स जे वर्ड आहेत ते ऑलरेडी त्यांना येत असतात, त्याच्यामुळे 3 लेटर्स वर्ड त्यांना वाचण्यात अजिबातच अवघड जात नाही. फक्त त्यांना जो पुढचा लेटरचा जो साऊंड आहे तो व्यवस्थित त्यांना शिकवायचा आहे आणि त्यानंतर शेवटच्या वर्डचा उच्चार व्यवस्थित त्यांना सांगायचा आहे. ल ॲप, लॅप, न ॲप, नॅप, र ॲप, रॅप, स ॲप, सॅप, ट ॲप, टॅप, झ ॲप, झॅप. तुम्हाला वाटलं की हे लेटर्स तुम्हाला मुलांना शिकवायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लेटर्स ही फॅमिली तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला वाटलं की याची वर्कशीट आपल्याला बनवायची आहे तर तुम्ही तुमच्या मुलांची नोटबुक घेऊनसुद्धा तुम्ही त्यांना शिकवू शकतात. असं की नाही की व्हाईटच A4 साईज पेपर पाहिजे असं पाहिजे, तर असं काही नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या नोटबुकमध्येही वर्कशीट ह्या तयार करू शकतात, त्यांचा अभ्यास घेऊ शकतात. त्यानंतर आहे ॲट फॅमिली. बीचा उच्चार काय होतो? ब. ब ॲट, बॅट. क ॲट, कॅट. फ ॲट, फॅट. ह ॲट, हॅट. म ॲट, मॅट. प ॲट, पॅट. र ॲट, रॅट. स ॲट, सॅट. व ॲट, वॅट. 3 लेटर्स वर्ड पूर्णपणे शिकवून झाल्यानंतर मुलांना इझिली वर्ड्स हे लक्षात आलेले असतात की कुठला शब्द हा कसा वाचायचा आहे आणि हा कोणता शब्द आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक फॅमिलीचे हे शब्द घ्यायचे आहे आणि त्यानुसार जे वर्ड तयार होतात ते एका पेजवर लिहायचे आहेत आणि त्यांना ते रीड करायला सांगायचे आहेत. पण जेव्हा त्यांना 3 लेटर्स वर्ड हे पूर्णपणे वाचता येतील तेव्हा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. जसं की डिरेक्टली त्यांना वाचायला सांगायचं आहे. जेव्हा त्यांना 3 लेटर्स वर्ड चांगल्या पद्धतीने वाचता येतील तेव्हा
बॅम, डॅम, हॅम, जॅम अशा पद्धतीने ते वाचू शकतात. नंतर ॲन फॅमिली, बॅन, कॅन, फॅन, मॅन. ॲप फॅमिलीमध्ये गॅप, कॅप, मॅप, लॅप अशा पद्धतीने तुम्ही एकत्र वर्ड करून सगळ्या फॅमिलीचे एकत्र वर्ड करून तुम्ही एक चार्ट तयार करू शकता आणि तुम्ही त्यांच्याकडून हे रीड करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने ॲप फॅमिली, ॲड फॅमिली, ॲग फॅमिली असे तुम्ही त्याचे वर्ड्स घेऊ शकता, त्याचा चार्ट तयार करू शकता आणि तुमच्या मुलांकडून याची रीडिंगची प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जास्तीत जास्त 20 ते 25 दिवसपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना इझिली रीड करता येईल, कारण मुलांना शब्द लगेच लक्षात यायला लागतात की हा कुठला शब्द आहे, हा कुठला शब्द आहे, ते बघूनच त्याचा उच्चारण करायला लागतात. तर ह्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मुलांना ह्या पद्धतीने वर्कशीट तयार करून शिकवा. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, तुमच्या मुलांना शिकवत राहा. थँक्यू.